श्रोते हो, 77वा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या दिमाखाने साजरा होतोय। जागोजागी आपला तिरंगा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकतोय। आज सकाळी नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावर झालेल्या भव्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकवला। आता ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रध्वज फडकवला या दोन्ही संकल्पना एकसारख्याच वाटत असल्या आणि अनेकदा एकमेकींच्या जागी वापरल्या जात असल्या तरी त्या वेगवेगळ्याच आहेत आणि त्यांच्या मागे लपलेला सांकेतिक अर्थही खूप वेगळा आणि खोल आहे। चला तर मग आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाणून घेऊया ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणं या दोन संकल्पनांबद्दल। ध्वजारोहण म्हणजे ध्वजस्तंभावर खाली लावलेला राष्ट्रध्वज दोरीच्या सहाय्याने वर चढवणं आणि बांधलेली गाठ सोडून तो फडकवणं। स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री करतात ते ध्वजारोहण। कित्येक दशकांच्या गुलामीतून मुक्त होऊन एका नव्या देशाचा उदय होण्याचं हे प्रतीक आहे। आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज फडकवतात। उदयाला आलेल्या देशाची प्रजासत्ताक म्हणून नवीन ओळख निर्माण झाली, म्हणून आधीपासूनच ध्वजस्तंभाच्या टोकाला लावून ठेवलेला राष्ट्रध्वज दोरी खेचून फडकवला जातो। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस भारताच्या इतिहासातल्या नव्या युगाची नांदी आहेत आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहेत।